नागपूर शहराचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांच्या नेतृत्वाखाली झोन 5 अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ऑपरेशन थंडर मोहिमेत मोठी कारवाई करण्यात आली। भांडेवाडी डम्पिंग यार्ड येथे अंदाजे 35 लाख रुपये किमतीचा बेकायदेशीर सुगंधित तंबाखू व गुटखा बुलडोझरच्या साहाय्याने नष्ट करण्यात आला। यावेळी सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी आणि अप्पर पोलीस आयुक्त शिवाजी राठोड उपस्थित होते। यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना नशानाश तंबाखूचे दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले। नशामुक्त पिढी सुरक्षित भविष्य असे संदेश असलेले बॅनर्स लावून जनजागृती करण्यात आली। यावेळी पोलीस प्रशासनाने समाजात शून्य सहनशीलतेचा स्पष्ट संदेश दिला। आज 31 जानेवारी 2026 रोजी आपण झोन परिमंडळ क्रमांक 5 नागपूर शहर पोलीस येथे ऑपरेशन थंडर अंतर्गत जी ऑपरेशन थंडर ही जी मोहीम आहे माननीय CP रवींद्र सिंघल सर यांच्या संकल्पनेतून सुरू केली होती, ज्यामध्ये आपण सर्व जे अंमली पदार्थ आहेत किंवा इतर जे प्रोहिबिटेड पदार्थ आहेत जे शरीरासाठी हानिकारक असतात त्यांच्या विरुद्ध एक स्ट्रॉंग ऍक्शन घेत असतो, ते जप्त करत असतो, त्याच्या आरोपी अटक करत असतो आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण इथे सर्व आमचे जे 4 पोलीस स्टेशन आहेत, ACP आहेत, या सर्वांच्या मेहनतीने आणि आमचे मुद्देमाल मोहरील आहेत त्यांच्या देखील मेहनतीने इथे जवळपास 35 लाखाचा जो गुटखा आहे किंवा सेंटेड टोबॅको जी महाराष्ट्रामध्ये प्रोहिबिटेड आहे ते इथे नष्टीकरण त्याचं करत आहोत। यामध्ये आपण काही शाळेच्या विद्यार्थ्यांना देखील समाविष्ट केलेलं आहे, जेणेकरून त्यांना देखील हा एक स्पष्ट मेसेज जावा की या ज्या गोष्टी आहेत या शरीरासाठी अपायकारक आहेत, आपण चांगल्या सवयी बाळगल्या पाहिजे ज्या शरीरासाठी चांगल्या असतात आणि या गुटख्यामध्ये जे ग्रस्त असतात किंवा जे समाविष्ट आहेत याच्यामध्ये त्यांच्यावर पोलीस कारवाई करतात। याच्यामध्ये जवळपास आम्ही 22 गुन्हे दाखल करून 31 आरोपींना जेलमध्ये पाठवलेला आहे आणि तो संदेश आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत पण पोहोचवणार आहोत की चुकून जर अशा काही प्रोहिबिटेड किंवा प्रतिबंधित गोष्टींमध्ये समाविष्ट असाल तर त्यांच्यावर कशी स्ट्रॉंग लीगल कारवाई केली जाते। यासोबतच मी संपूर्ण जनतेला देखील आवाहन करेल की आपल्या परिसरात जर अशा काही गोष्टींमध्ये विक्री करताना किंवा ट्रान्सपोर्टेशन मध्ये स्टोअर करताना जर कुणी आढळून आलं तर त्याची माहिती त्यांनी तात्काळ 112 या नंबरवर कॉल करून पोलिसांना द्यावी किंवा जवळील पोलीस स्टेशन मध्ये जाऊन देखील देऊ शकतात। आमचे सगळे पोलीस स्टेशन अगदी तत्पर त्याच्यावर कारवाई करतील याची मी ग्वाही देतो आणि जे लोक या गोष्टींमध्ये समाविष्ट आहेत त्यांना एक स्पष्ट संदेश मी नागपूर शहर पोलिसांच्या वतीने देऊ इच्छितो की तुम्ही जनतेच्या आरोग्यासोबत खेळू नका, याच्यापासून दूर राहा, अन्यथा मग आम्ही कडी कारवाई करण्यासाठी तयार आहोत। थँक्यू।